सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवाकाशीत ही सौ मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. काल आपण सुरुवात केली होती, प्रस्तावना आणि पहिला भाग वाचला होता. आज पुढे वाचते. शहाजीराजांनी जिजाबाईंसोबत 12 वर्षाचे बाळराजे आणि काही निवडक कसलेले अनुभवी सरदार सैनिक सरंजाम दिला. शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी जिजाबाईंचं योग्य मार्गदर्शन मिळणार होतं. त्यांचा थोरला पुत्र शंभूराजांना शहाजीराजांनी आपल्याजवळच ठेवून घेतलं. शहाजीराजांनी आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाहीच्या वैभवाचा उपयोग करून मराठी प्रांत मोठ्या प्रमाणात स्वतःच्या अखत्यारीखाली घेतला. थोरला पुत्र शंभू म्हणजे संभाजीराजे यांना बंगळूरची जहागिरी सोपवली आणि पुणे सुपेची जहागिरी शिवाजीराजांकडे सोपवण्यासाठी आणि मराठी राज्याची निर्मिती करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करीत राहिले. पुणे जहागिरीतील मोरे, घोरपडे, खोपडे अशी काही घराणी वगळली तर जेधे, बांदल, पालसकर, निंबाळकर, कंक अशी घराणी त्यांना अनुकूल होती. ही मंडळी आधीपासूनच आदिलशहाच्या विरोधात होती. बाजी पालसकर हे भुसेखोऱ्याचे देशमुख होते. ते गोरगरिबांच्या अडीअडचणींना धावून जात. तसेच मावळ्यातील देशमुखांचे वतनी तंटे सोडवत. ते सरदार कान्होजींचे सासरे होते. जावळी खोऱ्यात जेधांचा तर 12 मावळ्यात पासलकरांचा दबदबा होता. शहाजीराजांना वाटे स्वराज्य निर्मितीत या लोकांचे नक्की सहाय्य मिळेल. त्यानुसार या लोकांशी शहाजीराजांनी वेळोवेळी बोलणी झाली की. शिवाय बाजी पासलकरांकडे मावळ प्रांतातील 84 गावं, स्वतःचा मोठा वाडा, नोकर चाकर आणि बऱ्याच प्रमाणात फौजफाटाही उपलब्ध होता. जेथे आदिलशाही सरदार असले तरी ते शहाजीराजांना अनुकूल होते. कंक बादलांशीही शहाजीराजांनी संधान बांधून ठेवलं होतं. अशा प्रकारे स्वराज्य निर्मितीचा पाया घातला गेला होता. आता प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता होती. पुणे सुपे परगणे शहाजीराजांची जहागिरी असली तरी त्यांचं जाणं येणं होत नव्हतं. शिवाजीराजांना जहागीरदाराचा मुलगा म्हणून ओळखलं जात असे आणि जिजाबाई क्वचितच येत असल्यामुळे सामान्य माणसांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. तरी पण त्या राणीसाहेब म्हणून त्यांच्याविषयी आदरभाव होता. सर्वसामान्य माणसाला रोजचे जीवन जगणं कठीण झालं होतं. त्यांच्या दुर्दशेला पारावार नव्हता. कधीकधी दुष्काळ पडला की माणसं उसणंपासणं करायची. मग जहागीर वतनदार भरपूर व्याजदराने त्यांना जगण्यापुरतं द्यायचे. त्या बदल्यात करती सवरती माणसं आयुष्यभर त्यांच्याकडे गुलाम व्हायची आणि त्यांच्या बायका मुली सुनांवर राजरोजपणे अत्याचार करायचे. आबरू वाचवण्यासाठी बिचाऱ्या विहिरीजवळ करायच्या किंवा गळफास लावून जीव द्यायच्या. दबलेली पिचलेली रयत तक्रार करणार तरी कोणाकडे? 2च ठिकाणं तक्रार करता येण्याजोगी होती. एक धर्मपीठ आणि दुसरे दिवाणात. धर्मपीठात धर्माविषयी तक्रार असेल तरच थोडा तरी विचार व्हायचा, पण त्यांचेही लागेबांधे सावकार वतनदारांशी असायचे. दिवाणात तर वतनदारांचीच सत्ता. मग या गरीब रयतेला जीव देण्याशिवाय किंवा सहन करण्याशिवाय दुसरा मार्गच नसायचा. धर्मपीठ म्हणायचं की हा भोग तुमच्या नशिबाचा आहे. तो भोगून सुटका करून घ्यायची असेल तर ब्राह्मणांकडून पूजापाठ करून घ्या. ब्रह्मवृंद तर टपलेलंच असायचं. जप तप अनुष्ठानाच्या नावाखाली त्यांना लुटावं, त्यांच्या सुंदर स्त्रियांवर नजर ठेवावी, उपभोग घ्यावा आणि वरून म्हणावं, ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी तो श्रेष्ठ. या गरीब रयतेवर पहिलं हे अस्मानी संकट तर दुसरं सुलतानी संकट यायचं. या परकीय शत्रूच्या सैन्याने लाटेप्रमाणे यावं, शेतात हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस करून होत्याचं नव्हतं करावं. बिचारा शेतकरी डोक्याला हात लावून बसायचा. एखाद्यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलास तर त्याचं नखसुद्धा दिसत नसे.
असे हे नेहमीच घडायचे. वर्षातून एखादं तरी पीक वाया जायचं. शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी धरून पीक काढायचं की सावकार वतनदार सारा गोळा करून एक हिस्सा ठेवून 3 भाग घेऊन जायचा. याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या कोंबड्या बकऱ्या भेट म्हणून द्यावी लागत. तसेच 12 बलुतेदारांची हीच अवस्था असायची. स्वतः बायका पोरांसह उपाशी राहून तोंडचा घास या सावकार वतनदारांना द्यावा लागायचा. याशिवाय त्यांच्या देखण्या बायका मुलीही उपभोगासाठी द्याव्या लागत. स्त्रियांच्या हालांची तर कल्पना न केलेलीच बरी. नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात काय होतं? तक्रार करणार तरी कुणाकडे? कोण येणार त्यांच्या मदतीला? अशाच अवस्थेत कितीतरी लोक बेमौत मरत होते. वतनदार सावकार यांच्या आनंदित अत्याचार आणि पिळवणुकीमुळे दैन्य, दुःख, लाचारी, पदोपदी अपमान, उपासमार, गुलामगिरी, धर्मसत्ता, सुलतानी सत्ता, आसमानी सत्ता, पीडा, अत्याचार, अनाचार, दुबळेपणा या सगळ्यामुळे सारी रयत अनाथ बेवारस बनली होती. त्राही त्राही भगवान करत होती. जातीयवादामुळे ऐक्य नव्हतं. मावळ म्हणजे मावळतीचा प्रदेश. या 12 मावळ्यात पुरंदर, सुपे, शिवराळ भाग येत होता. हाच भाग शहाजीराजांची जहागिरी होता. त्यांना इथं मानाचं स्थान होतं. रयतेचे होत असलेले अतोनात हाल अत्याचार बघूनच शहाजीराजांनी आपल्या पुणे जहागिरीचं केंद्र बनवलं होतं. एक नव्या ध्येयानं प्रेरित होऊन जिजामाता बाळ शिवाजीराजांसह पुण्याला आल्या होत्या. पुण्यात आल्यावर राहण्यासाठी वाडा बांधायचा म्हणून जिजाऊंनी बाजी पासलकरांच्या मदतीनं बऱ्याच जागा पाहिल्या. पण एकही जागा पसंत पडेना. शेवटी ज्या जागी मुरार जगदेवनं पहार ठोकून जागा निषिद्ध केली होती, जो कोणी या जागेवर शेती करेल किंवा घरं बांधेल त्यांचा निर्वंश होईल असा धाक घातला होता, तीच जागा जिजामातांनी पसंत केली. धर्मसंस्थेच्या प्रत्येक व्यक्तीच्या जुलमी, ढोंगी आणि पाखंडीपणामुळे रयतेची झालेली दुर्दशा त्यांनी अखंड महाराष्ट्रात बघितली. त्या धर्मखंडांना सणसणीत चपराक हाणण्याचा बेत आईसाहेबांनी केला. जी जमीन जिजाऊंनी पसंत केली ती जमीन होती झांबरे पाटलांची. त्यांना जमिनीची योग्य किंमत देऊन खरेदी केली. तिथेच वाडा बांधायला सुरुवात केली. सर्व सुविधांसहित दप्तरखाना, शस्त्रास्त्रांसाठी तळघर, पागा अशी वाड्याची निर्मिती करण्यात आली. त्या लालसर रंगाच्या छटांवरून जिजाऊंनी त्या वाड्याला लाल महाल असं नाव दिलं. त्या महालात 4 विहिरी खोदल्या. बांधकाम झाल्यावर 12 मावळ आणि परिसरातील गोरगरिबांना जेवण दिलं आणि त्याच वेळी जाहीर केलं की आजपासून हा लाल महाल तुम्हा सर्वांसाठी खुला आहे. कोणत्याही प्रकारे अन्याय, अत्याचार, मुजेरांची अरेरावी, लुबाडणूक, जमीन हडप, बदअमल, वतनांचे तंटे, वर्षासन, पूजा अर्चांचा हक्क, भाऊबंदकीचे वाद, कर आणि सारा वसुलीच्या तक्रारी या सगळ्याविषयी इथे न्याय मिळेल. कोणाला गरज असल्यास शेतीसाठीही मदत दिली जाईल. तेव्हापासून 12 मावळातील गोरगरीब रयत दूर दूरून तक्रारी घेऊन येऊ लागले. येणारे बहुतेक सर्वजण दुःख, दैन्य, दारिद्र्यात खितपत पडलेले होते. ते आपल्या व्यथा, वेदना, अडीअडचणी कळकळून सांगत. येणाऱ्या लोकांमध्ये कुणबी, 12 बलुतेदार, मांग, महार, रामोशी, आदिवासी असत. जिजाबाई साहेब त्यांना आदराने बसवून घेत आणि त्यांची आत्मीयतेने गाऱ्हाणी ऐकून घेत. याचबरोबर मुख्य समस्या दुष्काळाची असायची. दुष्काळामुळे शेती न पिकल्याने शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट व्हायची. आधीच वतनदारांच्या पिळवणुकीने ते गांजलेले असत, तरीसुद्धा वतनदार पिच्छा सोडत नसे. अशा वेळी रयतेचे भयंकर हाल बघून जिजाऊसाहेबांनी लाल महालाचे धान्य कोठार खुलं केलं. एवढंच नाही तर त्या वर्षीचा साराही माफ केला. आता रयतेला दिलासा मिळाला. आपलाही कुणीतरी वाली आहे याची त्यांना खात्री पटली. लोक विश्वासाने लाल महालावरती येऊ लागले.
बाजी पासलकरांनी यापूर्वी काही प्रमाणात असंच कार्य केलं असल्यामुळे त्यांचा मावळ भागात दबदबा वाढला होता. जिजाऊंनी रयतेला मदत दिल्यामुळे त्यांचा 12 मावळच्या व्यतिरिक्त चहूबाजूंनी बोलबोला होऊ लागला. 300-350 वर्ष यवनांनी या प्रांती धुमाकूळ घातला होता. रयतेला तर त्यांनी गुलामच बनवलं होतं. भारतभर यवनांची सत्ता होती. अशा कठीण काळात जिजाऊंनी बहुजन रयतेला मदतीचा हात आणि दिलासा दिला होता. रयतेला कोणी वाली नव्हता. संतांनी आपापल्या परीनं रयतेचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. आता हेच काम जिजामातेनं हाती घेतलं होतं. शहाजीराजे नेहमी कर्नाटकात असत, मात्र त्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही हिंदू राजवटीला शक्यतो धक्का दिला नव्हता. उलट आतून मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे रयतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. स्वराज्य निर्मितीचा त्यांचा हेतू रयतेच्या लक्षात येत असे. आता तर जिजामाता आणि बाळ शिवाजी पुण्यात आल्यापासून लोक त्यांच्याकडे आत्मविश्वासाने पाहू लागले. त्यांच्याकडे कोणी गेलं आणि न्याय मिळाला नाही असं कधीच झालं नाही. दुष्काळात तर जिजाऊंनी कोठारं खुली केली होती. जनावरांना चारा उपलब्ध करून दिला होता. असं आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं. वतनदार सावकारांनी रयतेला मरू दिलं नाही, तर धडपणे जगूही दिलं नव्हतं. जिजामातेने कोणत्याही अपेक्षेशिवाय रयतेची व्यथा समजून घेतली होती, भूक भागवली होती. त्यामुळे रयतेच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी, आदर निर्माण झाला होता. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. उद्या आपण ह्याच्या पुढचा भाग वाचणार आहोत. मीनाक्षीताईंचे मनःपूर्वक आभार मानते आणि उद्यापर्यंत आपली रजा घेते. उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.